ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगर परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी आणि अन्य लाभ द्यावे, वाढीव किमान वेतन मार्च 2018 पासून लागू करा आणि वाढीव फरकाची 19 महिन्यांची रक्कम तात्काळ द्यावी, दिवाळी बोनस 3 पगार देण्यात यावा, निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघ आयटक संलग्नित यांच्या वतीने जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढण्यात आला। टाउन हॉल पासून या मोर्चाला सुरुवात झाली। विनस कॉर्नर मागे मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला। या ठिकाणी या मोर्चाचं नंतर सभेमध्ये रूपांतर झालं। यावेळी बोलताना कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी प्रलंबित मागण्या सोडवल्या नाही तर येत्या निवडणुकीमध्ये धडा शिकू असा इशारा दिला। यावलकर समितीच्या सर्व शिफारसी मंजूर करण्यात येतील, पण त्यापैकी कुठलीही मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मंजूर झालेल्या नाहीत। त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि जर काही या शासनाने या मागण्या आमच्या मान्य केला नाही तर सर्व मंत्र्यांना जिल्हाबंदी करण्यात येईल। त्यांच्या घरामध्ये घुसून एक कर्मचारी त्या ठिकाणी जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत। प्रसंगी कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा जिल्हा परिषद ऑफिसमध्ये घुसून देखील आम्हाला आंदोलन करायची वेळ या सरकारने आणू नये। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर काही आत्ता ताबडतोबीने आचारसंहिता लागू व्हायच्या आधी आमच्या सर्व मागण्या जर काही मान्य केल्या नाहीत तर या सरकारला ही जनता ग्रामपंचायत कर्मचारी हिसका दाखवतील आणि हे या सरकारला पाय उतार होऊन जावं लागेल। दरम्यान मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद CEO S कार्तिकेयन यांना देण्यात आला। तर मोर्चा प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सम्राट मोरे, बबन पाटील, रवी कांबळे, मदन निकम, शिवाजी पाटील, पांडुरंग दळवी, अनिल जाकीरकर, दिनेश चौगुले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।